नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराजांची कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, म्हणजेच तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. तर आपणा सर्वांनाच माहिती आहे, शुभ आणि पवित्र असा मार्गशीर्ष महिना चालू आहे. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 13 डिसेंबरपासून चालू झालेली आहे आणि उद्या आहे 18 डिसेंबर. वार आहे सोमवार आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यात पहिलाच मोठा सोमवार आहे. त्याचबरोबर या दिवशी चंपाषष्ठीसुद्धा आलेली आहे. चंपाषष्ठी ही खंडेरायाला समर्पित असते. खंडेराया म्हणजेच खंडोबा. खंडोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून ही भगवान शंकराचे एक अवतार आहे. तर या चंपाषष्ठीचे दिवशी भगवान शंकराने खंडोबाचं रूप परिधान करून राक्षस वध केला होता आणि म्हणजेच ही तिथी चंपाषष्ठी ही अगदी आनंदाने उत्साहात साजरी केली जाते. अनेक गावांमध्ये खंडोबाचे देवस्थान असते आणि त्या ठिकाणी ही जी चंपाषष्ठी आहे ती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी आपल्या घरामध्ये असणारा खंडोबाचा टाक जो आहे तर तो खंडोबाचा टाक एका ताटावरती म्हणजे एका तामणामध्ये घेऊन येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत ही तळी भरली जाते. त्याचबरोबर काही उपायसुद्धा या दिवशी केले जातात. हे उपाय केल्यामुळे घरात दोष, अडचणी, संकट दूर होतात असं आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितले गेलेले आहे. त्याचबरोबर जर आपल्या मागे अनेक प्रकारच्या जर अडचणी असतील, वारंवार आपल्या कामांमध्ये अपयश येत असेल तर तुम्ही उद्या चंपाषष्ठीचे व्रत हे आवर्जून करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणीसुद्धा दूर होतील. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. तर उद्या संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी चिमूटभर हळद आणि पिवळी मोहरी ही अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या आयुष्यात सगळ्या अडचणी, त्याचबरोबर घरात भांडणं, दोष, कर्ज, दारिद्र्य हे सर्व काही दूर होईल आणि आपल्या घराची अगदी भरभराट प्रगती होईल. त्याचबरोबर घरात सगळे दोष हे सुद्धा दूर होतील. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला आपल्या घराच्या प्रगतीसाठी करायचा आहे. घरात दारिद्र्य, दुःख, अडचणी दूर करण्यासाठी, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. अनेक वेळेस आपण भरपूर कष्ट, मेहनत करत असतो, परंतु आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नेहमी अपयश येते असतं. कोणतेही काम आपलं पूर्ण होत नाही. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी ही सुद्धा स्थिर राहत नाही. घरामध्ये वारंवार अडचणी आणि संकट हे येत असतात. तर यातून आपल्याला मुक्ती हवी असते. त्यासाठी विशिष्ट तिथीवरती काही उपाय जर केले तर आपले सगळे दोष आणि अडचणी दूर होतात. हा उपाय जो आहे तर आपल्याला तो उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर हा उपाय तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा हा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आवर्जून थोडेसे का होईना तिळाचे तेल टाकायचे आहे. अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे. मग नंतर आसन घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला एक मूठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी ही तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथे तुम्हाला ती भेटून जाईल. तर पहा, तुम्हाला अख्खी पिवळी मोहरी घ्यायची आहे. मोहरीची डाळ तुम्हाला घ्यायची नाही. यानंतर मूठभर पिवळ्या मोहरीबरोबरच तुम्हाला चिमूटभर भंडारा घ्यायचा आहे. म्हणजेच हळद जी असते ती आपल्याला घ्यायची आहे. आता ही हळद जी आहे तर ती त्या पिवळ्या मोहरीवरती आपल्याला टाकायची आहे आणि पिवळी मोहरी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. यानंतर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. देवघरासमोर आसन जे आहे त्या आसनावरती आपल्याला
बसायचं आहे। ही पिवळी मोहरी आपल्याला हातामध्ये असणार आहे। आणि तर पहा, नंतर आपल्याला कालभैरव अष्टकम म्हणायचे आहे। कालभैरव अष्टक हे आपल्याला 3 वेळा म्हणायचे आहे। अगोदर आपल्याला एक ध्यान मंत्र म्हणायचा आहे। तो ध्यान मंत्र असा आहे, शिव हर शंकर नमामि, शंकर शिव शंकर शंभो गिरिजापती भवानी, शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि, शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी, शंकर शिव शंकर शंभो। तर हा ध्यान मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। तो 3 वेळा म्हणायचा आहे। 3 वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टकम हे म्हणायचे आहे। नंतर काय करायचे आहे, तर पहा, जी अगरबत्ती आपण लावली आहे तर त्या अगरबत्तीची विभूती जी पडणार आहे तर आपण त्याला अंगारा देखील म्हणत असतो। तर तो जेवढा चिमूटभर आपल्याला त्या पिवळ्या मोहरीवर आणि हळदीवरती टाकायचा आहे। आणि यानंतर ही पिवळी मोहरी आपल्याला संपूर्ण आपल्या घरामध्ये, घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला ती टाकायची आहे। त्याचबरोबर आपल्या घराचा जो उंबरठा असतो त्या उंबरठ्याबाहेर साईडने सुद्धा आपल्याला ही थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे। ह्या मोहरीचा आपल्याला अशा पद्धतीने एक उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सगळ्या अडचणी, नकारात्मकता, दारिद्र्य, दुःख, अडचणी या दूर होतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती, समृद्धी ही कायम टिकून राहते। आपल्या घराची अगदी भरभराट प्रगती होते। यामुळे तुम्ही हा एक उपाय उद्या संध्याकाळी नक्की आवर्जून करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन आणि माहितीपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।